नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 15 ऑगस्ट 2007 रोजी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्य राखीव पोलीस दल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1948 या साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3, छत्तीसगड या राज्यामध्ये कडधान्य डाळीचे उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1954 या सालापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कल्पना चावला नंतर अंतराळ मध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, सुनीता विल्यम्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 4, 80 सदस्य निवडून जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महानदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1, कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन प्रकारचा गॅस वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 3, 1991 या साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2, 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2, रवींद्रनाथ टागोर यांनी चित्रा ही कादंबरी लिहिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, जिनिव्हा ठिकाणी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सोड वॉटर मध्ये कोणता वायू असतो? सोड वॉटर मध्ये कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1, कार्बन डायऑक्साईड असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली?
भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देशामध्ये द ग्रेट व्हिक्टोरिया हा वाळवंट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात? सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशांचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1985 या साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर पर्वत शिखर हे राजस्थानमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या दिवशी पाळण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी हा कोणता कर आहे? वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? केसिन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दुधामध्ये आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे राज्य अग्रेसर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे
हिऱ्याची खाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अॅन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अॅन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम, रावी, सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबरला असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1953 मध्ये करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल बरखास्त करू शकतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्यातील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अँपियर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये सुरू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा गटात न बसणारा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ॲनी अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साहित्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1
बेन एस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे. ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर चंद्रकांत पाटील. ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी आयोजित केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले. तर ऑप्शन क्रमांक 4 भारत छोडो आंदोलन हे 1942 या वर्षी सुरू झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते. असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 1920 या साली सुरू केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 प्लासीची लढाई ही 1757 मध्ये सुरू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती. तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरी गोलमेज परिषद ही 1932 या वर्षी भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला. पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 1784 मध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली. चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली. तर ऑप्शन क्रमांक 3 1922 या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली. घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता गट म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते. तर ऑप्शन क्रमांक 3 8 परिशिष्ट होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत. भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 12 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती. तर ऑप्शन क्रमांक 2 395 कलमे होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत. भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 25 भाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली. महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1948 या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली. होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1946 मध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याच्या
ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनीत अग्रवाल हे ATS विभागाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 74वा भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अब्देल फतेह अल सीसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आलाय. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑगस्ट 2019 या रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी त्र्यंबकेश्वर. ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा अंबरकठक. ऑप्शन क्रमांक 3 तापी बैतूल. तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर. तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे?
खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विजय चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भगवान महावीर हे जैन धर्माचे किती तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 4 24वे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 या वर्षी G20 या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल.